आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शुरानी धीर स्वामी काजी पैसादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका मने रुद्र अंजनीचिया कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सने चरण संताजी प्रभादाने कथे गाविसा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नखराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन तो प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला
चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटेचा विलासे सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला सज्जनांनो प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. या अभंगाद्वारे माझे देहूतले मालक मारुतीरायला शरण जातात. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. जी हा शब्द दोनदा वापरतात. शरण शरण जी हनुमंता दोन वेळेला शरण. जी हा शब्द आदरवाचक आहे. आपल्याकडे फार मोठ्या अधिकारी सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्तीने आवाज दिल्याच्या नंतर अरे राम जी श्याम जी भाऊसाहेब जी पुढच्याने जी म्हणायचं त्या व्यक्ती. हे आदरवाचक शब्द आहे. हा जो शब्द आहे ना हा पैशाने विकत घेतला जात नाही. एखाद्या व्यक्तीकडे 500 एकर जमीन असेल आणि तो नालायक असेल तर त्याला त्याचा गडी पण जी म्हणत नाही. कारण त्याचं मेमरी कार्ड उघडलेलं असते. तो पात्रतेचा नाही, तो लायकीचा नाही. असेल त्याच्याकडे जमीन 500 एकर असेल त्याबद्दल तू मत नाही. पण जी हा शब्द फार नाविन्यपूर्ण व्यक्तीला वापरला जायचा. एक पुन्हा दुसरं एक कारण सांगतो तुम्हाला. अजून एका ठिकाणी जी शब्द वापरते पण त्या जी शब्दाचा अपमान आहे. पांचटपणा असेल, काही घ्यायचा असेल, काही स्वार्थ असेल, तोंड चोपडेपणा असेल तर मग जी शब्द वापरायचा. पण त्या जी शब्दाचा तो अपमान आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, कोणाला कुठे वापरायचा असेल तो वापरा. पण शक्यतो आदरणीय व्यक्तीने आपल्याला बहाकारल्याच्या नंतर, आवाज द्यायच्या नंतर, हाक मारल्याच्या नंतर आपण त्यांना जी म्हणावं, जी म्हणावं. उगच त्यानं हाक मारावं, त्यानं सही केल्यावर आपल्याला 25,000 मिळते आणि त्यानं हाक मारल्यावर आपण जी म्हणावं. हा पांचटपणा आहे. तुला किती दिवस पुरणार आहेत ते 25,000? उलट या शब्दाचा अपमान केल्याच्या नंतर तुझं आयुष्य कमी करील पंढरपुरातला मालक. विठाला 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 विठाला. माझ्या लहानपणी शक्यतो सासऱ्यांनी बैठकीतनं आवाज दिला, सुनबाई जी मामांजी. जी शब्द हा दर्जेदार शब्द आहे. आणि सुनेनं सासऱ्याला जी म्हणावं. का म्हणावं सांगू माझ्या माईंनो. त्यांनी काबाड कष्ट करून आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि ते आपण तुपात बुडून खातो. याच्याकरता त्या सासू सासऱ्यांना पंढरपुरातला मालक समजायचं, काशीतले मालक समजायचं, प्रत्यक्ष मारुतीराय समजायचं. तुम्हाला वाटेल तो देव समजायचा. आणि सासू सासऱ्यांनी आवाज दिल्यावर जी शब्द वापरायचा. इथं मात्र शब्दाचा अपमान होत नाही. तो शब्द वापरायचा, जी शब्द वापरायचा. कधी कधी काय होतं, जिथं हा जी शब्द वापरायचा तिथं वापरीत नाही तर भंगिऱ्यांकरता वापरीत आहेत. त्या शब्दाचा अपमान आहे. जिभेचा खराब आहे. देवानं आपल्याला एवढं सुंदरसं मेमरी कार्ड टाकलंय ते मातीत घातलं असं समजायचं आपण. काय माझे तुकोबर आहेत राजे. जी शब्द वापरतात. शरण शरण जी हनुमंता दोन वेळेला शरण. तुकोबर आहे ज्या अर्थी शरण जातात त्या अर्थी तुकोबर आहे कमी वाटतात कांना. तुकोबरायचा जर विचार केला विठ्ठलांना तर ज्याला आपण भीतो का. जगताप काका तुम्ही आले ना कोरोनात वाचून.
बघते काका, तो दक्षिणेचा राजा यम आहे. जगात असा माणूस आहे का त्याला भेट नाही. प्रत्येकाला यमाची भीती वाटते. पण यम तुकोबरायच्या घरी भांडे घासायला होता. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशी. रोज तुकोबरायला मुजरा करण्यासाठी काळ येत होता. एवढी मोठी व्याप्ती तुकोबरायची होती. तरी पण तुकोबराय माझ्या मारुतीरायाला शरण जातात. त्यार्थी आसन्न मारुतीरायाकडे काहीतरी झालं. पैशाचा जर विचार केला तर पैशाच्या मालकासाठी पैशाच्या मालकिनीसाठी आपण आटोकाट बेजार होतो. पैसे मिळत नाहीत हा भाग सोडून द्या, आवडत नाहीत असा माणूस आहे का? असं होऊ शकत नाही विठ्ठलांना. ठीक आहे, कांदा जर 90 रुपये किलो विकला, तुम्हाला आवडत नाही का? ऊस 5000 रुपये टन जावा, तुम्हाला आवडत नाही का? माझा कापूस 15000 रुपये क्विंटल जावा, मला आवडत नाही का? मिळत नाही, नशीब खोटे. पण पैसे आवडत नाही असा माणूसच नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. कन्या पुत्र घोडे दाराधन. एक जण म्हणला लग्न केलं नाही याच्या करता पोरहन पुत्रन कन्या कशा होत्या, बाकीच्यात गुतला. ऐसा कोणी दावा हे जया नावडे. माणूसच नाही, प्रत्येकाला आवडतो. मग तुकोबारायचा या बाबतीत जर विचार केला तर लक्ष्मीचा पती तुकोबारायकडे स्वतः याचा. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करो उपचार कोप मोडकी जर्जर. खर तर देवाला बसण्याच्या योग्यतेचं घर तुकोबारायकडे होतं का नव्हतं काय माहित. ज्या तुकोबारायचं आम्ही नाव घेतो त्या गिरगावकराला 2 लाखाचा सोफा होता बसायला. आता बसलो की नाही आपण, बसल्याबरोबर कमरा इतकी त्याच्यात गेलो, यांच्या इथं बसलो. होय रवी भाऊ, ज्वलंत पाहिलं का नाही तुम्ही आता? पण त्या तुकोबारायकडे ती सोपा असेल असं मला माहित नाही का. मोडक्याची बाजावरी वाकडाच्या शेजा. एक जर काळ पाहिला ना तुकोबारायचा, तर तुकोबारायची श्रीमंती मोजण्यासाठी यमाला सुद्धा घाम येत होता. ब्रह्मदेवाला घाम येत होता, चुकून बोललो, ब्रह्मदेवाला घाम येत होता. आणि एकेकाळची तुकोबारायची गरिबी पाहिल्याच्या नंतर यमाला घाम येत होता. ही तुकोबारायची परिस्थिती. दोन्ही अंग भोगले, हो दोन्ही अंग भोगले, दोन्ही बाण. म्हणून तर पुरुषार्थाचं टोक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. राजे हो, तुकोबारायचं जीवनचरित्र जर पाठ्यपुस्तक निर्मितीत घातलं ना, तर या देशातली जी मुलीनं तुकोबारायच्या पत्नीचं चरित्र वाचिलं, ती एकही मुलगी किती जरी संसारात त्रास झाला तर फाशी घेणार नाही, औषध पेणार नाही, विहिरीत उडी टाकणार नाही, जाळून घेणार नाही. इतक्या परिस्थितीत संसार. अहो 3600 एकर ऊस जिच्या बाबांकडं, 3600 एकर ऊस जिच्या वडिलांकडे, तिने एका लुगड्यावर संसार केला. हे चरित्र जर पाठ्यपुस्तक निर्मितीत दिलं तर या पवित्र महाराष्ट्रातली महिला आत्महत्या करणार नाही. गरज आहे, गरज आहे, काळाची गरज आहे. दुसरंच घातलं माझा. तुकोबारायने एक श्रीमंतीचं अंग भोगलंय, एक गरिबीचं अंग भोगलंय. लक्ष्मीचा पती तुकोबारायकडे स्वतःहून येत होता. कण्या खाल्ल्या दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या. काय दिलं असेल जेवण झाल्याच्या नंतर? मुखशोथे तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तेव्हा मी गरीब आहे म्हणून पिकलेलं तुळशीचं पान खाली पडलेलं तुम्हाला देतोय. लक्ष्मीचा पती, लक्ष्मीचा. आमच्या इकडे एक जणाचं लग्न होतं, आणि ज्याचं लग्न होतं त्याचे वडील एका माणसाकडे कामाला होते.
आणि मालकाला सांगितलं, मालक माझ्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही या ना. मालकीनबाई तुम्ही या. आता ते शेतात काम करणाऱ्या गड्याचं लग्न म्हणल्यावर त्यानं सुनबी गड्याचीच पोरगी केली ना. रानात काम करणाऱ्याला आमदार कसा देईल? होय महाराज, गरीब माणूस होता. मग त्यानं मालकाच्या शेतात लग्न केलं, जांभळी खाली, मंडप नाही काय नाही काय नाही, 7-8 जांभळी होत्या, थंडगार सावलीन तिथे केलं. पण ती नवरदेवाच्या वडिलाच्या वडील जिथं कामाला होते ना, ती मालकीन लग्नाला आली. तिनं पैठणी नेसली होती 22,000ची आणि लग्नात नव्हतं आथरायला काय. तर तिला वाटलं या लग्नात भोईला कसं बसावं. अण्णा ती 9 घंटे उभीच राहिली. घरी गेल्यावर ताठूनच मेली. घरी गेल्या गेल्याच मेली, जीव गेल्याच निमित्त झालं, मेली ती घरी गेल्या. कल्पना करा, अहो ज्या गड्यानं आपल्याकडे राब राब कष्ट केलेत, असू द्या ना तुमच्याकडे 22,000ची पैठणी, बसान 5 मिनिटं. ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप, तो कोब्बरायची तर मोडक्या बाजारावर बसलाय, गोदडी वाकळ टाकली होती त्याच्यावर बसलाय. काय अधिकार असेल तो कोब्बरायचा? येडा आहे तो. देव चतुर जाणवणी अंतर्वर्त तसे, चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा. विश्वातला चतुर्देव आहे. आणि एवढं मोठं चातुर्य ज्याच्याकडे असताना तो तुकोबरायच्या इथं खाली बसतोय, कण्या खातोय, पिकलेलं तुळशीचं पडलेलं पान खातोय, त्यावर ती तुकोबरायचा सुद्धा अधिकार मोठा असेल. शरण जे हनुमंता, का तुकोबराय शरण जातात याच्यावर बोलतोय. कारण ज्याला शरण गेले तो किती मोठा आहे तो कळेल. पण मारुतीरायाच्या पाया पडणारे सुद्धा तुकोबराय किती मोठे हेही माहित असावं, हेही कळावं माणसाला, किती मोठे होते तुकोबराय. तुकोबरायच्या धर्मपत्नीच्या पायाची माती चाटावी अशी अपेक्षा विटेवरच्या मालकाची. विश्वाच्या पाठीवर दातानं काटा काढा जीवनात मी एकच प्रसंग ऐकला, फक्त जिजाबाईचा. तो बी पंढरपुरातल्या मालकानं तळपायाला दात लावावे आणि तो काटा काढावा. ओठ लागले असतील का नाही वक्ते साहेब? तळपायाला जीभ लागली असेल का नाही तळपायाला? ती माती तुकोबरायच्या धर्मपत्नीच्या पायाची माती विटेवरच्या मालकाने चाटावी, त्याअर्थी त्या बाईचा अधिकार किती मोठा असेल. ही बाई ज्या व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते ते तुकोबराय किती मोठे असावे, किती मोठे असावे, किती मोठे असावे. आणि तरी पण ते तुकोबराय मारुतीरायाला शरण जातात. पैशाची कमी नाही. दक्षिणेचा राजा त्यांच्याकडे कामाला येतो. याच्या पलीकडे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. काय नाविन्य, हा पुरुषार्थ आहे त्यांचा, हे वजन आहे त्यांचं. एक जण म्हणला, महाराज नुसती चिठ्ठी पाठवली की गड्या जो 1 लाखाचा खत देऊन टाकते उधार. गड्याला पाठवायचं ट्रॅक्टर घेऊन आणि नुसतं फोन करून सांगायचं, अरे आम्हाला एवढ्या खताच्या बॅग पाहिजे. जी 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 खताचा दुकानदार देऊन टाकते. म्हणजे त्याचं वजन आहे की नाही? तर तुकोबरायचं वजन किती होतं माहिती का? त्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर पाठत होतं. नाम घेता कापेयम ऐसा तुकोबा समर्थ. इतकी तुकोबराय समर्थ होते, जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम 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 नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता.
याचा अर्थ तुकोबरायला मारुतीरायाच्या पाया पडायची काही गरज नाही. एवढे समर्थ आहेत तुकोबराय. मग तरी पण का पडतात? त्या अर्थी मारुतीरायाचा अधिकार टोकाचा असेल. किती अधिकार मोठा होता सांगतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा, आजची जी पवित्र पर्वणी आहे सज्जनांनो, आपल्या संप्रदायातला एक अनन्य साधारण महत्वाचा दिवस आजचा म्हणजे माझ्या मारुतीरायाचा प्रगट दिन आहे. मारुतीराय हे वारकरी संप्रदायातलं फार मोठं नाविन्यपूर्ण रत्न आहे. एक गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून तुम्ही ऐकायचं नाही. इथे जवळच काही अंतरावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं अधिष्ठान आहे पैठण. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. ज्या व्यक्तीच्या पत्नीच्या अंगावरचं लुगडं धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक पैठणला राहिला. 36 वर्ष लुगडे धुवायला गिरिजा काकींचे. आणि त्या गिरिजा काकींचे मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराज नमूद करतात, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आणि त्या वैष्णवाला हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. काय कोणाची माय वेली? मारुतीरायाला कनिष्ठ म्हणण्याची. आणि अशा परमपावन 19 संन्याशापैकी 1 नंबरचा नैष्ठिक ब्रह्मचर्याचा कासोटा आईच्या पोटात बांधून आलेला संन्यासी, ज्याच्या इंद्रियाचं दर्शन जगताप काका आईला वडिलांना झालं नाही, जगातलं कोण पाहू शकते यांना? असा संन्यासी. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. ते मूर्तिमंत प्रत्यक्ष शिवजी आहेत, प्रत्यक्ष शंकर आहेत, आळंदीतले मालक. आणि त्या मारुतीरायाचा आजचा प्रगट दिन आहे, जन्मोत्सव सोहळा आहे. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने तुम्ही मारुती मंदिर, जेऊर कुंभारी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, तुम्हा भक्त मंडळींच्या वतीने तुम्ही हा साजरा करता. तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. मला असं वाटते 2 महिने मला सारखे फोन करत होते, जगताप काका, निधी रवी भाऊ. नको वाटत होतं इतक्या दूर यायचं. काकांनी सांगितलं एवढ्या वेळेस ऐका, आणि येण्याचा योगही आला. एका पवित्र अधिष्ठानाचं मला दर्शन झालं, माझं महत भाग्य. एका नव्या गावाची वर्णी झाली. 3853 गावं, 54 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली माझी पूर्ण होतात. पहिल्यांदा ज्या गावी जातो ते गाव मी यादीत घेतो. तिने घेतलाय त्या व्यक्तीच्या गळ्यात फक्त तुळशीची माळ असावी. तो सात्विक, सदाचारी, पुण्यशील व्यक्ती असावा. फार काही त्याचा अभ्यास नसला तरी चालेल. आणि कीर्तनकाराला 1000 अभंग पाठ असले तरी पण कीर्तनकारानं त्या विना देताना विनेकऱ्याच्या पाया पडावा. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. एक जण म्हणला, मी 3000 श्लोक पाठ केले, विनेकऱ्याच्या पाया पडणार नाही. गाढवा, तू या संप्रदायात राहायच्या लायकीचा नाही. इथं नाही राहू शकत. तू 3000 श्लोक पाठ केले, काय तो बुद्धीचा दोष आहे तुझा? ते तुझ्या बुद्धीचा प्रकोप आहे. त्यानं तुझी बुद्धी चंचल असेल, तू पाठ केलेस, त्याबद्दल काय विषय नाही. पण संप्रदायाचे नियम सांभाळले. माझं एक मत आहे, नियमाला किंमत आहे. बाई कपाळावर कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा ती नवऱ्याला मानते किती, हा महत्वाचा विषय. आपल्या संप्रदायात अभ्यास किती त्याच्यापेक्षा संप्रदायाचे नियम पाळतो किती, याला महत्वाची किंमत आहे. बाकी देखाव्याला आपल्याकडे किंमत नाही. या संप्रदायाचे ब्रीद आहे नम्रता, पण कोणाच्याही पुढे नाही वाकायचा. हा, वैष्णव पाहिजे, मग त्याचा जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ.
साध्वी जनाबाई ज्या बाईच्या ताटात विटेवरच्या मालकाने उष्ट खाल्लं त्या बाई म्हणतात उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे? वैष्णव आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाळ. पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे श्री. विटेवरच्या मालकाचा वारकरी आहे ना, मग त्यांचे पाय माझ्या डोक्यावर. वारकऱ्याच्या पुढे वाकायचं संप्रदायाचा नियम आहे. मग नियमाच्या बाबतीत जर वाकायचं असेल तर तुकोबरायला मारुतीराय भेटले, वैष्णव आहेत, पंढरपुरातल्या मालकाचं प्रभू रामचंद्र आणि पंढरपुरातले मालक एक विष्णूचा अवतार आहे, ते रामनामाचं भजन करतात. भेटल्याच्या नंतर त्यांनी नमस्कार करणं, यांनी नमस्कार करणं इथपर्यंत ठीक आहे. पण शरण जी इतकी काय गरज होती तुकोबरायला की जेणेकरून ठीक आहे वारकरी वारकऱ्यांच्या पाया पडतात, त्याबद्दल काही दुमत नाही, पण शरण जी एवढा अट्टहास काय कारण होतं? काय उद्देश काय असेल? एरवी आपण एकमेकाच्या पाया पडतो का परंपरा चालत आली याच्याकरता पडतो? काहीचे उद्देश वेगळे असतात. मुलगी कलेक्टरची परीक्षा पास झाली साहेब. मुलीची आई कलेक्टर आहे, मुलीचे बाबा कलेक्टर आहेत. आई वडील कलेक्टर असल्यामुळे एवढी शिकवली मुलगी विद्वान होती. तुम्हाला सांगतो, वाळलेल्या सरपणाला थोडा जरी विस्तू लावला तर पेटते, वल्या सरपणाला राखेल टाका तरी धुपत आहे. मायन बाप कलेक्टर असल्यावर काय पोरग कलेक्टर होत असतं? त्याला लागन ना, त्याला डोकं बी तसं, कारण त्याच्यातही ते पाणी लागन ना. ताई कलेक्टर आहे, वडील कलेक्टर आहेत, मुलगी कलेक्टर झाली. मग जावाई कोण पाहिला असेल? शेळे वळणार का? जावाई कलेक्टरच पाहिला ना. नमस्कार सांगतोय, शरण कशी जातात. आई कलेक्टर, वडील कलेक्टर, त्यांची मुलगी कलेक्टर, नवरदेव पाहिला कलेक्टर. पण नवरदेवाची आई मात्र कलेक्टर नव्हती. सामान्य बाई, शेतात काम करणारी. वडील सुद्धा शेतात राबणारे होते. पण मुलाला सांगितलं, बाळा, माझ्या आजोबाचं आयुष्य काम करता करता गेलं, माझ्या वडिलांचं आयुष्य गेलं, आईचं गेलं, आजीचं गेलं, आणि आमचं सुद्धा आयुष्य आता काम करता करता शेतात चालले काळ्या मातीत. बाळा, जरा बरी परिस्थिती आहे, शिक्षणासाठी आम्ही ताकद लावतोच माय, पण तू शिक बरं. आणि मुलाने आई वडिलांचं ऐकलं आणि तो शिकला, तो कलेक्टर झाला. त्याला पत्नी कलेक्टर भेटली, हा कलेक्टर आहे, सासू कलेक्टर आहे, सासरा कलेक्टर आहे. लग्न लागलं मोठ्या थाटात, छानसं लग्न, अगदी गोड 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 लग्न. आणि मग ते लग्न लागल्याच्या नंतर लग्नात काही विधी असतात आणि त्या विधीला शक्यतो सगळी लोक हजर नसतात. तो शेवटचा विधी असतो, मुलगी वाटे लावणं. साडे सुनमुख वगैरे सगळे भरणं झाल्याच्या नंतर मुलगी वाटे लावत असतात. ज्या वेळेला मुलगी वाटे लावायची त्यावेळेला विद्यमान 4 कलेक्टर येतं. मुलीची आई, मुलीचे वडील, मुलगी आणि नवरदेव, 4 कलेक्टर. डिपार्टमेंटचे लोक किती असतील साहेब तिथं? झाळ 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 दिव्याच्या गाड्या असतील. अहो, यांनी येणाऱ्या वऱ्हाडांना नमस्कार करावा, कारण यांच्याकडे लोक आलेत. तर यांना सांभाळायला डिपार्टमेंटचे लोक होते गर्दीत. नवरीच्या आईला कोणाचा धक्का लागू नये, नवरीच्या बाबाला कोणाचा धक्का लागू नये. हो, ते जास्त येड्यावानी फोटो कामेरे कांड, फोटोवाल्यांनी जास्त लय त्रास देऊ नये. ते असे उभेच सज्ज, उभेच सच्च कारभार सगळा. जो माणूस लग्नाला येत होता तोच नवरीच्या आई वडिला पुढे वाकत होता, कारण त्यांच्या एका सहीनं मोठमोठाले काम होते ना, एवढं मोठं वजन. पण ज्या वेळेला मुलगी वाटे लावायची पांडे, मुलीनं आईचं दर्शन घेतलं, आईनं हृदयाशी लावलं, बाबांचं दर्शन घेतलं, नवरदेवानंही सासू सासऱ्यांचं दर्शन घेतलं. आणि ज्या वेळेला ती मुलगी गाडीत बसणार, त्याच गाडीत नवरदेवाचे आई वडील गाडीत बसणार, अशी गाडी होती उभी. नवरीची आई त्या गाडीजवळ आली, नवरीचे बाबा त्या गाडीजवळ आले, आणि त्या गाडीच्या जवळ नवरदेवाचे आई वडील उभे होते. 4थी 5वी शिकलेली माणसं ते. पण पायातली चप्पल नवरीच्या आईनं काढली, विद्यमान कलेक्टर आहे.
पायातला बूट नवरीच्या वडिलांनी काढला, विद्यमान कलेक्टर आहे, आणि रस्त्यात नवरदेवाच्या आईच्या आणि बापाच्या पाय दर्शन घेतलं. काय स्वार्थ होता सांगू तुम्हाला? दर्शन घेतलं आणि सांगितलं, विनबाई काळीच तुमच्या स्वाधीन केले, सांभाळा माझ्या वासराला, सांभाळा माझ्या लेकराला, काळीच तुमच्या स्वाधीन केले. तळहाताच्या फोडा समान लहानाचं मोठं केलेलं लेकरू, ती कन्यारत्न 21 वर्षाच्या नंतर एका विशिष्ट प्रकारच्या एका स्त्रीच्या आणि पुरुषाला झालेला पुत्र, नातेवाईक असेल तो भाग सोडून द्या, पण सरळ त्यांच्या स्वाधीन अख्खं जीवन त्या मुलीचं करायचं. माझ्या लेकराला सांभाळा बरं. जिल्हा ताब्यात असलेले 2 जण पाया पडतात. स्वार्थ काय? आपलं काळीच सांभाळा. असा काय स्वार्थ असेल तो करायचा? ठीक आहे, ते कलेक्टर असतील, पण मुलगी स्वाधीन केली ना, जीवन त्यांच्या हातात आहे ना, पडले पाय नवल नाही, पण तुकोबाराय मारुती रायाच्या पाय पडता. स्वार्थ काय होता? ऐका, स्वार्थ उगा नाही महाराज, तो फार मोठा वेगळा स्वार्थ आहे माझ्या तुकोबारायचा, वेगळा स्वार्थ आहे. किती गोड स्वार्थ आहे बघा तो. का दर्शन घेतात मारुती रायाचं? प्रभू रामचंद्राचं आणि राजा रावणाचं युद्ध चालू आहे. हा युद्ध प्रसंग चालत असताना कुंभकर्ण नावाचा व्यक्ती युद्ध करता आला. बलाढ्यशाली होता कुंभकर्ण, बलाढ्यशाली होता रावण, आणि बलाढ्यशाली होता बिभीषण. पण बिभीषण प्रभू रामचंद्राच्या पक्षात विलीन झाला. रावणाचं वैभव मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. फार मोठा श्रीमंत रावण. रावणाचा बुद्धिवाद तोलण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. एवढा बुद्धिमान रावण. तेव्हा साम्राज्य उंच करणं इतकं सोपं नसतं बरं. बुद्धीच्या बळावर तुम्ही पोहणं शिकताल. तुम्हाला सागरात ढकलून दिलं तर जिथून ढकलून दिलं किनाऱ्यापर्यंत पोहत येताल. हे तुमचा वैयक्तिक तिथला प्रश्न झाला, एकट्या पुरता. पण लाखो लोकांना एकत्रित घेऊन वरी जाणं हा बुद्धीचा भाग आहे. इतकं सोपं नसतं. प्रत्येकाच्या भिन्न 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 मतांतर असतात. सामान्य राज्य असेल ते. तर रावण हा उंच जाण्यासाठी एवढा मोठा युक्तिवाद होता की त्यांनी 127 लोक आपलेचे केलते. 127 विद्वान, म्हणून रावण वरी गेला. आणि आजही जो कोणी वरी जात असताना ते त्याच्या स्वतःच्या बळावर जात नाही. त्याच्या सोबत ज्याच्यासोबत विद्वानांची संख्या जास्त आहे ती माणसं मागे येतच नसतात. म्हणून मला असं वाटतं, विद्वान जर आपल्याकडे येत नसतील तर नाही येऊ द्या, आपण विद्वानाकडे जायला काय हरकत आहे? रावणाची ताकद होती, त्याने विद्वान त्याच्याकडे आणले, होती त्याच्याकडे ताकद. आपल्याकडे तेवढी नाही ना. त्याच्याकडे ताकद किती मोठी होती सांगू का? बाकीची नाही सांगत, फक्त एकच ऐका. रावणाच्या गावाचं पूर्वेकडचं कंपाऊंड 269 किलोमीटरचं होतं. 269 किलोमीटर लांबी, उंची 11.5 फूट, रुंदी तुमच्या अंदाजे लावा ना. आणि हे सगळं भिताड सोन्याचं होतं. एक भिंत इकल्याच्या नंतर चंद्र सूर्य येतोपर्यंत तेच आमदार. काय कोणाची मायेली त्याच्या विरोधात फार्म भरायची. प्रत्येक इलेक्शनला एक कोपरा तोडायचा, जनता येत राहा आणि हॉटेलवर जेवत राहा. एकीकडचा कोपरा सांगितला, एकीकडे. काय वजन मोजता महाराज त्याचं विठ्ठल बुवा? केवढा मोठा श्रीमंत रावण. आणि त्या रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा भयानक शक्तिशाली होता. खादाड निद्रार निशी, जेवण्याचा नाद होता, झोपायचा नाद होता. कुंभकर्णाकडे झोप हा जर विषय नसता तर मारुतीराय जरी प्रभू रामचंद्रासोबत असते तरी रावण मरत नव्हता. फक्त रावण आळसी भावामुळे गेला, रावण फुटलेल्या भावामुळे गेला, आणि नालायक बहिणीमुळे रावण मेला. रावणाच्या जीवनात 3 गोष्टी चुकीच्या घडल्या. रक्ताच्या नात्यात त्याने एक चूक केलीच, विश्वाची मालकीन आणली, ती भाग सोडून द्या, ती चूक इतकी सोपी नाही. तरी पण त्याच्या डोक्याच्या केसाला धक्का लावायची ताकद नव्हती. का?
हे 3 लोक फुटीरवादी झाल्यामुळं काम चुकलं. एक भाऊ झोपाळू होता आणि जो चिरंजीव होता त्यानं भावाला सोडलं, फुटला. मला वाटतं तेव्हापासून इकडे तिकडे जाण्याची पद्धत सुरू झाली. तो भाऊ फुटला आणि बहीण इतकी नालायक होती साहेब, तिने शेतीला आणायला लावलं. दादा मला एक वहिनी आण. तेव्हापासून ते शाळेत गाणं शिकले जाते. मी म्हणलं हे शाळेत कशाला म्हणावं, काय साध्य करायचं त्या गाण्यानं मला सांगा ना तुम्ही. चुकीचं आहे. तो कुंभकर्ण युद्धा करता उतरला. त्यानं रावणाला सांगितलं, दादा काळजी करू नकोस, आज काहीतरी क्रांती करून येतो. जा म्हणे, जा भाऊ जा. युद्धामध्ये उतरला. पण रावणालाही अशी चिंता होती की कुंभकर्ण झोपाळू जे असते हे जर वानर खाण्यात मग्न जर झाला तर काय खावं, त्याला अक्कल थोडीच होती. काही खात होता ते. आणि सात्विक सदाचारी पुण्यशील शाकाहार करणारे वानर, एखाद्याला जर आवडत राहिले तर 2-4 हजार वानरच खाचन, तिथंच झोपायचं. झोपाळ होता तो. त्यानं सांगितलं, दादा काळजी करू नकोस, मरणार तर नाहीच, पण पुढच्याला मारल्याशिवाय येणार नाही. आणि आज युद्ध रामासोबत करणार. रावणानं सांगितलं, अरे कुंभकर्ण, रामाच्या नको नादी लागू. राम आणि मारुती सोडून तू कोणाला मार. ते म्हणलं नाही, मुख्य रामासुला संपवायचं. आज काय वरदान असेल देव जाणे, त्याला कळेल ना आपल्याला पुढे. इतकं जर्जर केलं प्रभू रामचंद्राला, इतकं जर्जर, इतकं जर्जर, इतकं जर्जर की देवाच्या डोक्यातला घाम धरणी झेलीत होती. टप 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 पृथ्वीवर घाम पडत होता. तेजो भास्करो दिवावर दिवा करू, शीतलयो कांतियाम सर्व तेजानाम, येन तप्तादि किरणाति भय जायते नाम्ने यो, यत् प्रसन्नस्तु दिवाकरम वरुता कायान स्वेदयाम. काय गोड वाक्य. भगवान प्रभू रामचंद्र रस्त्यात उन्हात आल्याच्या नंतर सूर्य तापत नव्हता. राम कोण्या वंशातले होते? सूर्यवंशातले. सूर्याला तेज कोणाच्या कृपेने? तुझे या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. सूर्याला प्रकाश त्याच्या कृपेने येते. कसा घाम काढील? पण तानानं घाम येत होता. दर 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 घाम. सहन नाही झाला मंदिरातल्या मालकाला. माझे मालक इतके त्रस्त का? तुकोबाराय मारुतीरायाच्या शरण का जातात? एवढाच मुद्दा पाहायचा आपण. फार काय बेजार करणार नाही तुम्हाला. मला काय भेटणार आहे तुम्हाला बेजार करून? अण्णा वापस फिरता येत नव्हतं. काय मालकाला बुद्धी, माझ्या बुद्धिमता वरिष्ठ. एवढी शक्ती की शिवा नाही त्या शक्ती. या पुढे या दादा. तुमच्या कमिटीला एक विनंती करतो, सहज सांगतो पुढचं. पण सद्गुरू पाचपोर महाराजांनी एक उपक्रम महाराष्ट्रात राबवलाय. एरवी तुम्ही आठवड्यात किती बाऱ्या दर्शनाला येता, काय येता तो भाग सोडून द्या. पण प्रत्येक शनिवारी 6 वाजता किंवा 7 वाजता तुम्हाला जो टाइम ठेवायचा तो टाइम ठेवा. अर्धा तासापुरताच, 20-25 मिनिटाचा वेळ आरतीचा. शक्य झाली तर हनुमान चालीसा एक पाठ करायला काही फार वेळ लागत नाही. आणि ते झालं की लगेच बजरंगबलीची आरती. प्रत्येक शनिवारी तुमच्या पूर्ण ह्या प्रांतातले वस्तीतले 5-50 महिला, 5-50 पुरुष, 5-25 मुलं रोज जरी नाही आले तरी चालते, पण प्रत्येक शनिवारी एक सामुदायिक आरती मारुतीरायाची कंपल्सरी तुम्ही करावी. आणि काय त्याच्यासाठी एवढं अशक्य नाही. ठीक आहे, आता तुम्ही 50 माणसं येत असताल, एका दिवशी तुम्हाला काम आहे, कुठं लग्नाला गेला असताल, काही गेला असताल, 10 तर शक्य. ठीक आहे, अतिवयस्कर मावल्या कुठं जात नाहीत, त्यांनी बाहेर थांबायचं 5-25 जणीनं. 4-5च तरुणांनी का होत नाही.
आदरणीय पाचपोर महाराजांचा तो उपक्रम आहे. प्रत्येक मारुतीरायाच्या गावामध्ये मंदिरापुढे प्रत्येक शनिवारी सामुदायिक आरती व्हावा, कारण ती बलाची देवता आहे. कारण त्या बलाच्या देवतेची कृपा या महाराष्ट्रातल्या तरुणावर व्हावी आणि ते तरुण बलशाली व्हावे, अशा देवतेची उपासना करा. राजे हो, भंगिऱ्या भुंगिऱ्या देवायच्या नका पाया पडू जाऊ. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते के, कशाला देवायच्या पाया पडता? ज्या देवाला बोकड्या लागतो त्या देवाच्या तुम्हाला कशाला पाया पडायचे? ज्या देवाला बोकड लागतो विठ्ठल बुवा, त्या देवाच्या कशाला आपण पाया पडायचे? आणि बोकड्या खाणारा देव तुमचं काय भलं करणार आहे? काय खाऊ, काय तुमचं भलं करू शकतो ते बोकड? बोकड किती वाईट आहे सांगू तुम्हाला वक्ते साहेब. अण्णा, बोकडासारखा निर्लज्ज प्राणी जगात नाही, जगात नाही, जगात नाही. माझं शिक्षण 7वी असू दे, पण मी वाचून सांगतो. मी खूप ग्रंथ वाचले आतापर्यंत, 150 पावणे 200 ग्रंथ मला वाचण्याचा व्यासंग आहे. मी काही हे पुस्तकं पाठ केले असते तर 7-8 बार आता कलेक्टर झालो असतो. आणि आता कोणतं कमी आहे मला? आता काय कमी? परभणीच्या कलेक्टरची तुमच्या जिल्ह्यात सही चलती का? चलती तुमच्या जिल्ह्यात? मग परभणीचा बाळू इथं येऊन तुम्हाला घुलवायला, आणि याच्यापेक्षा काय पाहिजे? किती निर्लज्ज. या देवतेचीच का आरती? याचं कारण सांगते. ठीक आहे, एखादा म्हणीन एकाला ते बाळू महाराजाला मारुती आवडत असून म्हणून सांगायला, तसं नाही सांगत भंगिऱ्या. मुद्दा घे त्याचा मुद्दा. ज्या देवायला मांसाहार चालतो ते देव तुमच्या आमच्या फायद्याचे नाहीत. काही लोक देवांना बदनाम केलं, लोकांनी बदनाम केलं काही देवांना. बोकड किती निर्लज्ज होते साहेब सांगतो तुम्हाला. दादा, बोकड जर आज सकाळी शेळीला जन्माला आला, शेळीच म्हणते तर तुमच्याकडे, नराला बोकड आणि मादीला काय म्हणते? पाट. पाट, ती छोटी छोटी पाट. एका शेळीला 2 पिलं झाले, बोकड आणि पाट, नर आणि मादी जन्माला आली एकाच. सकाळी 9 वाजता तिनं 2 पिलांना जन्म दिला, आज सकाळी 9ला. म्हणजे आजचा दिवसभरातला सूर्य पाहिला, आज संध्याकाळची रात्र पाहिली. उद्या दिवसभरातला सूर्य पाहिला, उद्या संध्याकाळची रात्र पाहिली. आणि परवाच्या दिवशीचा सूर्य बघितला की बोकडाला बहीण कळत नाही. तयायाम प्रगटे गर्भावस्थितेषु, तयावं प्रबटे गर्भायां स्थितेषु संगान भगिनीं यज्जायते न क्रियाणां कामान् सुप्तस्तते बस्तातित जायते नैवं गांजा कसं लिखितम्. गांजा वडणारं पडते. तिसऱ्या दिवशीचा सूर्य बघितल्याच्या नंतर ज्या बोकडाला आपल्या बहिणीतलं अंतर कळत नाही, किती निर्लज्ज प्राणी असेल. मग हा प्राणी ज्या देवाला आवडतो तो देव कितीच गोड असेल. आणि त्या गोड देवाच्या तुम्ही पाया पडतात, तुम्ही किती गोड असताल. लाज वाटायला पाहिजे, लाज. दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही प्रवचनायला, दम नाही वाऱ्या काढायला. काय गुण घेतो आपण? तरी भंगिऱ्या देवायच्या नादी लागतो आपण. नका नका नका. ज्याच्या घरी वाघीण जणली, शिवीण जणली, आणि वाघिणीचं आणि शिविणीचं दूध जर 5 लिटर निघत असेल तर पोळ्या कशात चुरून खाल पाहिजे होते साहेब? त्याच दुधात. बासुंदी कशाची करायची? त्याचीच करायची. खीर कशाची करायची जगताप काका? त्याचीच करायची. तरी एक जणांनी शेळी पाळली. मी म्हणलं कशाला पाळली रे? आमच्या मुलाला ऊन लागल्याच्या नंतर शेळीचं दूध त्याच्या कानात टाकायचं, शेळीचे तंगडे घालू तू या पोराच्या कानात. वाघिणीचं शिविनीचं दूध खाल्ल्या विठ्ठलांना ऊन लागत असते. ते जा भय क्रियतितो नाम केशरी सर्वस्थितो व्याघ्राभयम दुग्धा भय जायते वैशान्नरत प्रिया. किती जरी अग्नी एकवटले तर वाघिणीच्या दुधाचं तेज अग्नीत येत नाही, तेजाभाता येत नाही. इतकं तेज त्या दुधात आहे. ते दूध खाल्ल्यावर सूर्य ऊन लागत असतं का कुठं? या देवतेंचं दर्शन घ्या. ही बलाची देवता आहे सज्जनांनो. असो
झर 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 प्रभू रामचंद्र झाले पर्यंत आलतो ना. डोक्याचा घाम धरणी माता झेलत होती. बुद्धिमतान वरिष्ठ मारुतीरायनं बघितलं माझे मालक त्रस्त आहेत. जवळ आले आणि विचारलं, प्रभू देवानं सांगितलं हनुमंता याला तोंड दिल्याशिवाय राहता येत नाही आणि हे जगू देण्याचा वाण दिसत नाही, हे मरतच नाही. मला इतके बाण मारलेत पण हे मरच नाही. मारुतीरायने विचार केला, प्रभू थोडीशी दम धरा, मी बघतो प्रयत्न करून. आणि मारुतीरायनं जी सटवी होती का तिला सापडलं. सटवी 7 सटव्या आहेत. त्याच्यापैकी मानवांचं भविष्य लिहिणाऱ्या म्हणजे भाकीत लिहिणाऱ्या, निशाचरांचं लिहिणाऱ्या, पशुपक्ष्यांचं लिहिणाऱ्या, कीटकांच्या लिहिणाऱ्या वेगळ्या. म्हणून तर आळंदीतले मालक म्हणले, अगा सटवीची राती नवी संबीजे वाती. त्या दिवशी दिवा रात्रभर लावला पाहिजे. मग ती काय भाकीतली येत असेल. सटवीचा लिखा न चुके ब्रह्मादिका. एकदा तिनं लिहिलं ते चुकत नाही. मग राक्षसाचं भाकीत लिहिणारी कोण आहे. ती सटवी शोधली मारुतीरायने आणि तिला सांगितलं, बाई तू कुंभकर्णाचं भविष्य लिहिलंस. हो. मग त्याचं मरण कशात आहे. ती म्हणली त्याचं मरण सांगितल्यावर रावण मला मारीन. मारुतीराय म्हणले आता हाणतो तुला. रावण कधी मारील तुला उद्या, पण मी आत्ताच मारायलो ना तुला. आता उचलून टाकतो म्हणे समुद्रात आपटून. सांगितलं, बाई तुम्ही कोण आहेत. मी तो आहे म्हणे ज्या रावणाला तू भेटी का त्या रावणाच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या का तो मीच आहे. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. ज्या रावणाला तू भीतीस का त्याच्या दाढीन मिशा मी दुपारा जाळल्यात. याच्या पलीकडे सांगू का, अख्खं गाव जाळायची ताकद. येणे जाळी लंका, येणे जाळी लंका, धन्य धन्य मने तुका. तो मारुती मी आहे, तो हनुमंत मी आहे, तो पवन सुत मी आहे, तो केशरी नंदन मी आहे, तो अंजनी नंदन मी आहे. वा. बाईन सांगितलं, बस झालं आता काळजी करू नका. फक्त जर मी तुम्हाला कुंभकर्णाचं मरण सांगितलंय असं रावणाला कळालं तर मला सांभाळा. मारुतीराय म्हणले, येडपट आहेस का काय तू. आणि ती तू याकडे जिता राहिला ती त्याला वाचू देतोय मी. फक्त सांग कुंभकर्णाची काय अवस्था. तिनं सांगितलं, मारुतीराय एकच आहे, जोपर्यंत युद्ध करणारा. कानाच सांगितलं. तिला वाटलं कोणी ऐकून. असं होत नाही तोपर्यंत कुंभकर्ण मरत नाही. मारुतीराय म्हणले, ठीक आहे काय हरकत नाही. पाय धरले तिचे. राक्षसाचं भविष्य लिहिणारणीचे पाय धरले. का का मालकाला आयुष्य प्रदान करायचं औषध सांगितलंय याच्याकरता तिचे पाय धरले. रिकामीत का मारुतीराय कोणाचे पाय धरायला. मारुतीरायनं 13 स्त्रियांचे पाय धरले. 13. त्याच्यापैकी एक सटवी. अजून एक सांगू का तुम्हाला, चंद्रसेना तिचे एकदा पाय धरले. कारण तिनं अमृत आणून ठेवलं होतं नवऱ्यासाठी. चंद्र सूर्य तोपर्यंत तिच्या कपाळावरचं कुंकू पुसायची ताकद कोणात नव्हती. आणि तिच्या पाय धरले. माय जातीत मालक. तिचे एकदा पाय धरले. राहिल्या किती 11 का. पुढच्या कीर्तनात बघू. तू म्हणताल तुला याच का, तसं काय. कारण सगळ्या गोळ्या वक्ते साहेब एका टायमाला घेतल्या की रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळे वाटून 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 घेतल्या पाहिजे. पुन्हा पाहू कोणत्या कोणत्या. युद्धभूमीच्या ठिकाणी मारुतीराय आले. लालबुंद झाले प्रभू रामचंद्र. लालबुंद. जवळ आल्याबरोबर सांगितलं, हनुमंता वाचत नाही काय काळजी करता म्हणले. प्रभू मी असल्यावर हा पठ्ठ्या असल्या कोणाची हिंमत आहे तुम्हाला मारण्याची. अरे जर जर केलंय सगळं पिलेलं पाणी घामावाट निघून गेलंय. कोरडं फट शरीर पडलंय. काय पठ्ठ्या म्हणतो. चला म्हणले करा थोडस युद्ध. युद्ध सुरू असताना इतकं युद्ध तुंबळ चालू आहे. तेवढ्या अवकाशात मारुतीरायने शेपटीला आदेश दिला आणि सांगितलं, बाई देवाल कर्ण गुदगुल्या.
पहा देवावर काय भीतली. फडाफड फडाफड ते बाणाचा वर्षाव करायला प्रभू रामचंद्र. आणि प्रभू रामचंद्रानं जितके बाण मारले त्याला चिवट्यासारखे काहीच होईना त्याला. ते मरतच नव्हतं ते. शेपटीला सांगितलं बाई जाय आणि कर. शेपटीने इकून तिकून गेली वापस आली. म्हणली नेमकं मारुतीरायनं सांगितलं देवानं वापस फिरून पाहावा इतकं बेजार कर. तर शेपटी म्हणली मालक, शेपटी मारुतीरायची होती. ती शेपटी मारुतीरायला म्हणली मालक तुम्ही ज्या प्रभू रामचंद्राच्या पाया पडता त्यांना बेजार काऊन करायली. मारुतीरायनं सांगितलं मी ज्या मालकाच्या पाया पडतो मला रामागड्याची आवडी मोठी. माझे प्रभू रामचंद्र वाचावा याच्याकरता बेजार करावं. ती म्हणली असं कसं तुमचं म्हणणं आहे. अहो तुम्ही जाऊन द्यायला फिरवा ना. तसं नसतंय जमत म्हणे. मी सांगतो तिथं काय ऐक तू. आणि शेपटीनं वारंवार बेजार केल्यामुळे प्रभू रामचंद्र असे करायचे कधी असं करायचे. आता युद्धात तल्लीन असलेल्या माणसाला काय असं काय यायला काही पत्ताच नाही ना. पण मारुतीरायनं सांगितलं अरे पटकन फिरावा असं कर. त्या शेपटीनं जास्त काखेमध्ये गुदगुल्या केल्याच्या नंतर भगवान म्हणले कोण आहे. असं फिरल्याच्या नंतर कुंभकर्णाने पाठ पाहिली. सव्याति भागाति अपसव्य कामा भागेषु पृष्ठाति भयन्ति जायो मृति सारा भयस्तते वचाना यमाग्र भयतति पंथुंच काला. जोपर्यंत विरोधकाची पाठ कुंभकर्ण पाहत नाही तोपर्यंत बेट्याला मरणच नव्हतं. सांगितलं कोणी सटवीने. जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही कुंभकर्ण तोपर्यंत मरण नाही. आणि हे सूर्यवंशातले राजे पाठ दाखवत नाहीत. पाठ दाखवतच नाहीत रविवर्ती दाखवतच नाही. हा मेलो तरी हरकत नाही पण त्याला पाठ नाही दाखवायची. ही सूर्यवंशातल्या राजांची रगिडी होती. आणि इथे याला वरदान होतं जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत कुंभकर्ण मरतच नाही. मारुतीरायनं युक्तिवाद शोधला. काय युक्तिवाद असलो साहेब तो. आणि पाठ दाखिल्याबरोबर कुंभकर्ण धाड दिशी खाली पडला. भगवान म्हणले काय हनुमंता तुला शोभते माझी चेष्टा करायला. फिरून पाहणं म्हणले. फिरून पाहिलं तर कुंभकर्ण खाली पडला. देवानं सांगितलं लाखो बाण मारले तरी मेलं नाही बेट. आणि तू कशानं मारलंस. मारुतीराय म्हणले मी नाही मारलं तुमच्या पाठीनं मारलंय. काय बोलू तू म्हणे हनुमंता येडपट सारखा. मालक ऐका ऐका. त्यानं वरदान प्राप्त करून घेतलं होतं जोपर्यंत विरोधक मला पाठ दाखवित नाही तोपर्यंत मी मरणार नाही. मी सटवीकडनं हे भाकीत आणलंय आणि तुम्हाला पाठ दाखवायला भाग पाडलं तेव्हा तो आपण त्या मृत्यू पावला. महाराज तुकोबाराय ज्या विटेवरच्या मालकाचं चिंतन करतात त्या विटेवरच्या मालकाला 7व्या अवतारात प्राणदान देण्याचं काम मारुतीरायनं केलं. तुकोबारायच्या देवाला प्राणदान द्यायची ताकद मारुतीरायत होती म्हणून तुकोबाराय मारुतीरायला शरण जात. शरण शरणाची हनुमंता 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 शरण शरणाची हनुमंता
मारुतीरायाला शरण जातात. हा तुकोबरायचा स्वार्थ आहे. पैसे घ्यायचे होते नाही. विश्व ज्याच्या ताब्यात हे त्या जगाच्या मालकाला प्राणदान देण्याची ताकद मारुतीरायात होती. आणि त्या विश्वाच्या मालकावरला आलेलं संकट दूर करण्याची ताकद मारुतीरायावर होती. म्हणून त्या मारुतीरायाला शरण गेले तुकोबराय. शरण शरण जी हनुमंता ही व्याप्ती आहे. एक मुद्दा सांगतो 5-10 मिनिटात पूर्णविराम करू. लोक जेवायचे, प्रसादाची वेळ आहे. मारुतीराय भजन करणाऱ्यावर किती प्रेम करत होते. विठ्ठलांना भजन करणाऱ्यावर किती प्रेम करत होते. भजन करणाऱ्यांना दिल्लीची गादी भेटावी ही पंढरपुरातल्या मालकाची द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची इच्छा. पण गादी इतक्या बळकट माणसाच्या हातात गेली की ती गादी घेणं इतकं सोपं नव्हतं. कारण त्या माणसाच्या सोबत बळकट माणसं होते. बळकट बळकट माणसं होती. किती बळकट. यमाला मुठीत दाबायची ताकद भीष्माचार्याची. देखोनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताचे उत्तर काळाशी सारोनिया दूर स्वशरीर रक्षेले. सरक यमा बाजूला असं म्हणणार म्हातारं भीष्माचार्य त्या पक्षात. कोण कर्ण. भारतीय युद्धातला द्वापार युगातला मानवी देहातला शुंह होता कर्ण. शुंह 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 होता कर्ण. महाराज ज्याच्या मृत्यू करता, ज्याचा मृत्यू आहे पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातून पाण्याची पाठ सुटावा इतका अधिकारी कर्ण होता. कर्ण हा सत्यवादी होता. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे. खरं बोलणार आहे. असा कर्ण त्या बाजूने विश्वातला 2 नंबरचा शस्त्रविद्येतली पारंगत व्यक्ती द्रोणाचार्य कौरवाच्या बाजूने. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. एवढा विद्येचा विश्वातला 2 नंबरचा खेळ त्यांच्याकडे असताना सुद्धा या पंढरपुरातल्या मालकांनी याच मालकाच्या सानिध्यात मुळे नवदोनी दिवसात वधिले कौरव. नवदोनी दिवसात वधिले कौरव. पार्था प्रति गीता सांगे माधव. नवदोनी दिवसात वधिले कौरव. जय देव जय देव जय श्री पांडवा. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. नकुल सहदेवा. जय देव जय देव जय श्री पांडवा. साऊंड सिस्टीम गोड आहे रे. लग्न झालं का तो? हो नाही, तुला आमच्या इकडे पोरगी दिली असती म्हणजे आमचे सत्य वाजिले असते आहे का नाही. खरंच गोड आहे ना राजे. किती गोड आहे. पुढचा टाइम तुझ्यामुळेच वाढीला आहे. कारण असं आम्हाला रोज भेटत नाही ना. नाऱ्या 36 पोळ्या खातो पण पुढच्या बाईला पुरण शिजव वाटत नाही. आपल्याकडे रवी भाऊचं जनरेटर होतं भागवतात नाही. 18 दिवसात कौरव मारले. याच मालकाची कृपा. कौरव मरत नव्हते साहेब. ताकद नव्हती. दोन्ही अवतारात पंढरपुरातल्या मालकाला जर जय प्राप्त झाला असेल 7व्या बिने 8वा ते याच मालकामुळे. रामजी के साथ हनुमान नहीं होते. रामजी के साथ हनुमान नहीं होते. रामजी के पूरे कभी काम नहीं होते. रामजी के पूरे कभी काम नहीं होते.
पुरावा शपक आहे पण गोड आहे का नाही? गोड पुरावा. प्रभू रामचंद्राचं एकही काम सिद्धीला गेलं नसतं मारुतीराय सोबत नसते तर. 8व्या अवतारात मारुतीराय ध्वजावर बसले नसते ना. तर पंढरपुरातले मालक आणि अर्जुन कधीच साप असले बाण मारणारे पुढचे लोक होते. एवढी बाण मारणारे सामान्य का? एका बाणात समुद्र कडत होता, असा खळखळ उकळू लागला. जेने अग्निअस्त्र सोडिले आपामपती निरव उकळिले. खळखळ 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 उकळू लागलं. आपामपती म्हणजे समुद्राचा. असला अग्निबाण सोडल्याच्या नंतर तर कधीच रथ जळाला असता, पण हे वरी असल्यामुळे रथ जळाला नाही. कृपा आहे महाराज त्या मालकाची. पंढरपुरातल्या मालकानं विचार केला कौरवाकडनं गादी हिसकून घ्यायची आणि भजन करणाऱ्या पांडवांना द्यायची. पण कौरवाकडची गादी हिसकून घेणं म्हणजे वाघाच्या तोंडातली शेळी उपसून घेणं. वाघानं धरलेली शेळी उपसिनं तर सोपीत नाही, आणि जरी उपसिली तर जिती सापडन का? ते काय हिशोबात थोडंच धरीत आहे मांजरान पिल्याला धरल्यावर. आरपार कुठं दात जावं असं शेळीला धरीत असेल ना ते. मग अशा वाघाच्या तोंडातून राज्य काढायचे. माझ्या मारुतीरायाने विचार केला पंढरपुरातल्या मालकाची आपण इच्छा पूर्ण करावी. म्हणून मानस नावाच्या सरोवरावर भीम भेटले. का तुकोबाराय शरण जातात मारुतीरायाला. मानस नावाच्या सरोवरावर मारुतीरायाची आणि भीमाची भेट झाली. भीमाचा स्वभाव थोडासा आडदांड होता, चंचल स्वभाव, थोडीशी शक्ती होती. 9000 नागाचं बळ होतं. पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटरमध्ये 3 किलोमीटरपर्यंत झाड उभं राहत नव्हतं. 250 रेल्वेच्या इंजिनची ताकद एकट्या भीमात. मी काय गांजा ओढीत नाही, माय गोळ्या संपल्या नाही, मला गोळ्या चालू आहेत त्या इथं हाडाच्या, याचा आणि डोक्याचा काही संबंध येत नाही. ते पण अपघात झाला 4 फेब्रुवारी 2019ला, म्हणून आणणार नाही तर काही संबंध नाही. डोक्याचा काही प्रश्नच नाही. आपल्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्महून ती स्पीकर मध्ये एक बाई सांगे, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, प्लेटफॉर्म 2 के किनारे मत खड़े रहो. काय मागं पुढे होत असेल माझं. या न रुकने वाली गाड़ी तेज गाड़ी जाने वाली है, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, प्लेटफॉर्म 2 के किनारे पे थांबू नका. मराठी दादा मग आपली हिंदीच अशी आहे. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहिला. आपल्याला येतच नाही. मग जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करायचे नाही, जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत